नमस्कार, माझं नाव हनुमंत जगदाळे, मुक्काम टणू, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. काय झालं, पाठीमाग मी रासायनिक खतं वगैरे भरपूर वापरत होतो, पण त्याचे दुष्परिणाम जास्तीत जास्त होत राहिले. आणि जीवन वगैरे मी कधी पाठीमागं वापरत नव्हतो किंवा जीवामृत वापरत नव्हतो. आणि नंतर हा फिल्टर ज्यावेळेस घेतला तर त्यावेळेस जीवामृत वापरायला सुरुवात केली. आणि जीवामृत वापरायला सुरुवात केल्यानंतर पाठीमागं जे रासायनिक वापरायचो आणि आता जीवामृत वापरतोय, तर ह्याच्यामध्ये जवळजवळ बऱ्याच अंशी खूप फरक पडत राहिले. पाठीमागं मी जीवामृत जर केलं तर ते काय व्हायचं आहे की त्याला ते गाळूनच ओतावं लागायचं किंवा काय करावं लागायचं. तर त्याऐवजी हे काय होतं, मी ड्रीपमधून जरी द्यायचं म्हटलं तरी मला आता मजुराची गरज पडत नाही किंवा काय नाही. आणि मजुराची गरज पडताना त्याचा वास येतो आता पाठीमागं लोकांना, म्हणजे असा. पण आता ह्याचा वास येण्याचा किंवा डायरेक्ट ड्रीपमध्ये जाते, त्याच्यामुळे त्याचा बाकीचा वेगळा काही खर्च राहिलेला नाही आणि पाहिजे त्यावेळेस आपल्याला देता येतं. पण याच्यामध्ये बनवण्याची प्रक्रिया अशी आहे की शेण, गूळ, गोमूत्र ह्याच्यामध्ये मी टाकतो. आणि सुरुवातीला पाणी भरून घेतल्यानंतर शेण, गूळ, गोमूत्र असं टाकलं जातं आणि मिक्सरच्या सहाय्याने परत ते फिरवलं जातं असं. त्यामुळं पूर्णपणे चांगलं ते मिक्स वगैरे होऊन जातं. टाकल्यानंतर साधारण कमीत कमी 1 ते 4 दिवसात तयार होतो. आणि तयार झाल्यानंतर हे 2 ह्याला आउटलेट आहेत. तर ह्याच्यामधून मी ऑटोमॅटिक ह्यातनं फिल्टरच्या पाण्यासारखं गाळूनच येतं आणि ते बरोबर ड्रिपच्या सहाय्याने वरती हे करतो, जे प्रत्येक प्लॉटला सोडलं. पण जो गूळ आणतो तो गूळ आपल्याला केमिकल युक्तच भेटतो, कारण जेणेकरून आपण काळा गूळ जरी म्हटलं तरी आपल्याला माहीत नसतं की तो केमिकलच आहे का हे आहे. मग त्यासाठी मी काय केलं, हे यंत्र घेतलं आणि ही घेतल्यानंतर मी शेतात रानात गेल्यानंतर हे रस काढणी यंत्र घेतलं. आणि हे घेतल्यानंतर रानातून एक ऊसाची मोळी ती जर आणली आणि ती आणल्यानंतर त्याचं कमीत कमी 10 लिटर तरी रस मी ह्याच्या टँकमध्ये देतो आणि त्याचं रिझल्ट मला खूप छान येतो. आणि ह्याच्यातून हे फिल्टर होऊन जे खाली येतं तर ती कशा क्वालिटीचं असते बघा, म्हणजे अगदी हातातून त्याच्यात कुठलाही काय दिसलं जात नाही. आपलं फिल्टरचं पाणी जसं असतं तर त्या प्रकारेच ते हे होतं बघा. तर याचा रिझल्ट म्हणजे माझ्या पेरू पिकामध्ये आणि माझ्याकडे मी केळी लागवड वगैरे केलेली, तर ती त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो. तर ही माझी पेरूची पिंक तैवान हिवाळा आहे बघा. आणि ह्याच्यासाठी मी जे लागवड करून मला 2-3 वर्ष झाले ते, आणि आता माझा ह्या 3रा भार आहे. आणि ह्याच्यामध्ये जमीन जरी कुठंही असं उकरायला गेलं तरी तिथं गांडूळ खताची निर्मिती वगैरे बऱ्याचपैकी झालेली वगैरे दिसून येते. आणि रान अगदी असं भुसभुशीतच पोकळ निघालं जातं. पांढरी मुळी वगैरे ह्या पण बऱ्याचपैकी चालू राहतं ह्याच्यामुळं. त्याच्या पाठीमागं रासायनिक खतं वापरत होतो, पण आता मी रासायनिक खतं वगैरे वापरतच नाहीत म्हणजे म्हटलं तरी चालेल. आणि जीवामृतमुळे ह्याची पानाची चमक वगैरे जी काही असेल, आणि माझा खर्चही जवळजवळ फवारणी असेल किंवा रासायनिक खत असेल हे निम्म्याहून जास्तीत जास्त कमी आलं. तर ह्याला फॉर्म बसवून साधारण 15 दिवस झाले. हे बघू शकता बरं का तुम्ही, माझ्या फळाचं साधारण 15 दिवस झाले बसवून फॉर्म. पण त्याची साईज जी आहे ती जवळजवळ 100 ते 125 ग्रॅमच्या आसपासची साईज झालेली आहे. हे पेरूच्या नंतर माझी ही ह्याची बाग आहे, केळीची बाग आहे. आता या केळीच्या बागेमध्ये काय झालेलं आहे की पाठीमागं मी रासायनिक पद्धतीने करत होतो आणि आज सेंद्रिय म्हणजे जीवामृतवरती जे काय करतोय, तर चांगल्या शेतकऱ्यांच्या लक्षात लगेच येऊन जातं की ह्या केळीमध्ये आपण असा हात फिरवल्यानंतर जे हाताला लष्टर लागलं जातं, म्हणजे ह्याच्यामध्ये जे केळीला जे काय घटक पाहिजेत तर ते भरपूर मिळालं. आणि त्यासाठी केळीचा बुंदा असेल, केळीची वाढ असेल आणि केळीमधलं पानांचं जे गॅप असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे फार सुंदर झालेल्या आहेत. आता ह्याच्यात मी नवीन वेगळी म्हणजे पद्धत काय केली, तर हे अंतर माझं 3.5 फूट आहे आणि लाईन टू लाईनमधलं अंतर 5 फूट आणि मधला पट्टा जे आहे तो साधारण 9 फुटाचा पट्टा आहे. तर ह्याच्यामुळं मला काय फरक पडतो, तर
जे काय स्प्रे घ्यायचं असेल तर ब्लोअर वगैरे असल्यानंतर ते ब्लोअरने स्प्रे वगैरे घेता येतात. आणि त्याच्यानंतर जे खतं वगैरे द्यायचे असतात ते खतं पण मला त्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने मी देता येतात. दुसरी गोष्ट असतं असं की मजुराची भरपूर म्हणजे हे पडलेलं जातं, मजूर भेटत नाही तर पाहिजे त्या टायमाला आपल्याला. तर ते पाहिजे त्या टायमाला आपल्याला ह्या अंतरामुळं सगळी मेहनत असेल, खतं द्यायची असतील, म्हणजे बऱ्याचशाच ह्याच्यातून गोष्टी स्प्रे करायचे असेल त्या सगळे मजुराऐवजी ट्रॅक्टरच्या सहाय्याने सगळ्या करता येतात आपल्याला.